यवतमाळमध्ये मतदारांच्या बोटाला शाई लावून त्यांना पैशांचं वाटप करून मतदानापासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलेला आहे। छोटी गुजरी या परिसरामध्ये भाजपची काही मंडळी एका रजिस्टरवरती मतदारांची नावं लिहून त्यांच्या बोटाला शाई लावून पैशाचं वाटप करत असल्याचा आरोप या ठिकाणी ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला। त्यानंतर यवतमाळ वाशिमचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले। पैसे वाटणाऱ्या भाजप कार्यकर्त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करा अशी मागणी करत देशमुख पोलीस स्टेशनमध्ये आहेत। अच्छा, किती लोक होते आणि कोण पळून गेला? मला नाव नाही माहिती। तिथे दलित आणि मुस्लिम समाजाच्या लोकांना 500 रुपये मतं देऊन डायरेक्ट बोटाला शाई लावण्याचा प्रकार होऊन राहिला होता। म्हणजे मतदानाला त्यांनी जायचा विषयच संपला आणि अशा प्रकारे मतदान होऊ नये हे काम भारतीय जनता पार्टीचे गुंड बंटी जयस्वाल आणि सोबत सुलेमान आणि शेखर ब्राह्मणे हे तिघजण या लोकांना हे मी फ्लाइंग स्क्वॉडचे हे पाथर्डकर यांना सोबत घेऊन मी तिथे गेलो होते घटना असताना। परंतु हे झाल्यानंतर त्यांच्या ताब्यातून फ्लाइंग स्क्वॉडच्या ताब्यातून तो पळून गेला। बंटी जयस्वाल, सुलेमान आणि शेखर ब्राह्मणे हे त्याची फिर्याद देण्याकरता आम्ही आज पोलीस स्टेशनला इथे आलेलो। अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्यासोबत आहेत। रजत, नेमका काय प्रकार घडलाय, पुढे काय कारवाई होणार आहे? यवतमाळमधील जे छोटी गुजरी परिसर आहे त्या ठिकाणी काही कार्यकर्ते ज्यांच्यावर असा ज्या कार्यकर्त्यांवर आरोप केला जात आहे ते भाजपचे असल्याचं सांगितलं जात आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जो शिवसेनेचा गट आहे त्यांचे जे उमेदवार आहे किंवा यवतमाळचे जे संपर्क प्रमुख आहे त्यांचा असा आरोप आहे की छोटी गुजरीमध्ये मतदान केंद्राच्या जवळ एका गल्लीमध्ये बसून काही मतदारांच्या बोटावर शाई लावली जात होती आणि त्या मतदारांनी मतदान केलेलं नव्हता। म्हणजे एका प्रकारे बोटावर शाई लावून आणि पैसे त्यांना देऊन त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार होता आणि तोच प्रकार जेव्हा जो भरारी पथक आहे त्याच्यासोबत जाऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला तेथून ते कथित जे कार्यकर्ते भाजपचे ते पळून गेल्याचा आरोप आहे आणि आता तो सगळं प्रकरण जो आहे तो यवतमाळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला आहे। स्वतः या ठिकाणी उमेदवार संजय देशमुख जे आहेत ते पोहोचलेले आहे आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी, या प्रकारावर कारवाई करावी, त्वरित कारवाई करावी आणि त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावा अशी मागणी केली जाते। मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्ही चौकशी केल्यानंतर त्या संदर्भात कारवाई करू आणि अटकेची कारवाई चौकशी नंतरच होऊ शकेल। मात्र सध्या तरी शिवसेनेचे जे यवतमाळचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि पोलिसांनी या संदर्भात त्वरित कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। त्यामुळे सध्या या प्रकरणामध्ये पुढे काय होते हे पाहण्यासारखं असणार आहे। मात्र सध्या तरी पोलीस जे आहेत या ठिकाणी संजय देशमुख पोलीस स्टेशनमध्येच आहे। आपण संजय देशमुख यांच्याकडून जाऊन घेऊ। संजयजी, काय काय आपली मागणी त्यांची तुमची मागणी काय? पोलीस काय गुन्हा दाखल नाही करत? म्हणजे आपल्या देशाचं दुर्दैव आहे की लोकशाहीची थट्टा या ठिकाणी चालू झालेली आहे। लोकशाहीमध्ये पॅरलल निवडणूक यंत्रणा उभी केलेली आहे। त्याचं नाव लिहितात, रजिस्टर नाव लिहितात, त्याची सही घेतात, त्याचं कार्ड घेतात आणि त्याच्या हाताला शाई लावतात। काही साहित्य जे आहे सहीचा किंवा रजिस्टर आपले कार्यकर्ते जप्त करू शकले आहे का? आमचे कार्यकर्ते नाही, निवडणूक आयोगानंच जप्त केलेलं आहे। ते आमचे फ्लाइंग स्क्वॉड जे आहे ते फ्लाइंग स्क्वॉडमध्ये आमचे ते काय अधिकाऱ्याचं नाव पाथर्डकर अधिकारी आहे। त्यांनी त्या व्यक्तीला पकडलं, शाई पकडली, रजिस्टर पकडलं, त्याच्या हातातून या ठिकाणी तो या ठिकाणचा भारतीय जनता पार्टीचा गुंड बंटी जयस्वाल यांनी त्यांना हिसकून याच्यासमोर म्हणजे घेऊन गेलेले आहे। त्याच्यासोबत एक ते कोण ठेकेदार काय शेखर ब्राह्मणे, आता यांना हे सर्व नाव माहीत आहे, यांनी स्वतः पकडले तिथे त्या ठिकाणी आणि अशा प्रकारची या लोकशाहीमध्ये ही क्रूर थट्टा या ठिकाणी लावलेली आहे। गुन्हा दाखल नाही झाला तर आपलं पुढचं काय पाऊल? गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही सर्व यवतमाळकर जनता पूर्ण या ठिकाणी येऊन बसणार आहे। आम्ही याला माफी देणार नाही, कारण हे लोकशाहीची थट्टा या ठिकाणी चालू झालेली आहे। तर गुन्हा या प्रकरणी जर दाखल केला नाही तर आम्ही संध्याकाळी या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू असा इशारा जे आहे ते शिवसेना उबाठाचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख देतात। सध्या तरी पोलिसांकडून काय कारवाई होते पुढील काही तासामध्ये याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे। धन्यवाद रजत, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।